हाय व्ह्यूअर्स, आज आपण बनवणार आहोत बांगड्याचा रस्सा आणि बांगडा फ्राय पण। तर फ्राय हा मी वेगळ्या पद्धतीने करणार आहे, ते तुम्हाला शेवटी कळेलच मी कसा फ्राय करते ते। इथे मी अर्धा किलो बांगडे दोन भाग करून घेतलेले आहेत बांगड्याचे आणि स्वच्छ धुवून घेतलेला आहे। हा अर्धा किलो बांगडा आहे। तर आता आपण कालवण बनवणार आहे बांगड्याचा, त्यासाठी वाटण्यासाठी आपण इथे घेतलेला आहे 1 वाटी खोबरं। तर ही जी आपण खोबरं अख्खं घेतो ना एक गोटा, त्याची अर्धी वाटी हे खोबरं आहे। तर हे खोबरं मी पहिले गॅसवरती जाळून घेतलेलं आहे, म्हणजे असं भाजून घेतलेलं आहे। डायरेक्ट ती वाटी ठेवलेली आहे खोबऱ्याची आणि ती भाजली आणि मग चिरून घेतली। ही परत आपण तेलामध्ये परतून घेणार आहे। इथे मी 10 कढीपत्ते घेतलेत, हे वाटणात आपण टाकणार आहे। कोथिंबीर घेतली मूठभर, ती पण वाटणात टाकायची आहे। इथे मी 8 कांदे घेतलेले आहेत, मीडियम साइजचे 8 कांदे। तर ते आपण उभे चिरून घेतलेले आहेत। हे छान असे ब्राऊन रंगावरती आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचे आहेत। आणि इथे मी गरम मसाला घेतला, अर्धा इंच दालचिनी, 4 लवंगा, 8 काळी मिरी आणि 2 वेलची, 1 चमचा जिरं। तुमच्याकडे जर गरम मसाला हा नसेल तर रेडीमेड सुद्धा तुम्ही टाकलं तरी चालेल, पण ताज्याची जी चव असते ना त्याच्यामुळे भाजी खूप जास्त टेस्टी होते, त्यामुळे नक्की टाका। आणि फोडणीसाठी मी घेतलेला आहे इथं 2 टोमॅटो आणि मिक्सरच्या भांड्यात मी आलं आणि लसूणची पेस्ट करून घेतलेली आहे। तर मी अर्धा इंच आलं आणि 8 ते 10 पाकळ्या लसूण घेतलेला आहे, त्याची पेस्ट पाणी टाकून थोडंसं पेस्ट बनवून घेतलेली आहे। आता आपण खोबरं आणि कांदा भाजून घ्यायचा आहे आणि हा गरम मसाला जो आहे हा आपण परतणार आहे। हे पहा, इथे मी लोखंडी कढई तापत ठेवलेली आहे। आता आपण सगळ्यात आधी ह्याच्यामध्ये हा गरम मसाला टाकून घ्यायचा आहे आणि हा भाजायचा आहे। ह्याच्यामध्ये काहीच टाकायचं नाही, तेल वगैरे, हा कोरडाच भाजायचा आहे 2 मिनिटं। आणि हा लो फ्लेमवरती भाजा किंवा मीडियमवर, हाय करू नका, नाही तर पटकन जिरे करपून जातील। आणि हे सतत मिक्स करू हलवत राहायचं आहे, त्यामुळे मसाले करपणार नाही। हे पहा, 1 मिनिटभर मी भाजलेला आहे। आता हा मसाला आपण काढून घेऊया। हा कोरडाच आपल्याला भाजायचा आहे, अजिबात ह्याच्यामध्ये तेल वगैरे टाकायचं नाही, कारण स्वतः गरम मसाल्यांना त्यांचं तेल असतं वेगळं। हे पहा, आता आपण हा मसाला भाजून घेतलेला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहे खोबरं। हे खोबरं थोडंसं काळपट आहे, कारण मी हे पहिले गॅसवरती ही वाटी खोबऱ्याची थोडीशी भाजलेली आहे। आता ह्याच्यात एकदम 2-3 थेंब तेल टाकायचं आहे फक्त। हे पहा, 2-3 मिनिटं छान असं हे खोबरं आपण भाजून घ्यायचं आहे। हे पहा, आता आपलं छान असं खोबरं भाजून झालेलं आहे। ह्याच कलरवरती भाजायचं आणि ज्याच्यात मसाले काढलेत त्याच्यातच काढून घ्यायचं आहे। ह्याच्यामुळे काय होतं ना, कालवणाला खूप छान असा ब्राऊन कलर येतो, त्यामुळे खोबरं व्यवस्थित भाजून घ्या। आता आपण कांदा टाकायचा आहे ह्या कढईमध्ये। जेवढा आपण घेतलेला आहे ना तेवढा पूर्ण कांदा टाकून घ्यायचा आहे। पहिला हा कांदा आपण कोरडा भाजायचा आहे 5-6 मिनिटं, त्यानंतर आपण ह्याच्यात थोडंसं तेल टाकणार आहे, नाहीतर मग कांदा भाजायला खूप वेळ लागतो आणि ब्राऊन व्हायला पण खूप वेळ लागतो। तेव्हा पहिले कोरडा कांदा भाजून घ्यायचा आहे, तेल वगैरे काहीही न टाकता। हे पहा, कोरडाच कांदा मी भाजते, अजिबात मी तेल वगैरे काहीही टाकलेलं नाहीये। पहिला जर आपण कोरडा कांदा भाजून घेतला आणि नंतर तेल टाकलं तर पटकन कांदा भाजला जातो, कॅरमलाइज होतो छानपैकी आणि चव पण खूप छान येते भाजीला। त्यामुळे हे पहा, तुम्ही बघू शकता कढईत अजिबात तेल नाहीये। आता आपण हा कांदा 5 मिनिटं भाजून झालाय, तर आता आपण ह्याच्यात फक्त 2-3 थेंब तेल टाकणार आहे। जास्त तेल पण टाकायचं नाही कांदा भाजायला। आणि हा अजून आता 5 मिनिटं छान असा ब्राऊन करून घ्यायचा आपल्याला। हे पहा, आता आपला छान असा कांदा भाजून झालेला आहे। ह्याच्यापेक्षा जास्त कांदा आपल्याला भाजायचा नाही। आता आपण जे मसाले आणि कांदा खोबरं जे भाजून घेतले ते थंड करून मिक्सरला वाटून घ्यायचं आहे।
हे पहा, आपला मसाला आपण थंड करायला ठेवलेला आहे. हा गार झाला की खोबरं, कोथिंबीर, कांदा आपण हे वाटून घेणार आहे मिक्सरला. आणि आलं लसणाची पेस्ट आपण ऑलरेडी मिक्सरमध्ये करून घेतलेली आहे. हे पहा, मिक्सरच्या भांड्यात वाटण घेतलेलं आहे. खोबरं, कोथिंबीर आणि जो भाजलेला गरम मसाला होता तो, आणि कांदा आपण नंतर वाटून घेणार आहे. ह्याच्यामध्ये कांदा टाकला तर खोबरं व्यवस्थित वाटलं जात नाही, त्यामुळे कांदा हे वाटण वाटल्यानंतर मग कांदा वाटून घ्यायचा आहे आपल्याला. हे पहा, इथे मी 4 चमचे तेल घेतलं आहे. त्याच्यात सगळ्यात आधी आपण टोमॅटो टाकायचा आहे. टोमॅटो छान असा मऊ होऊ द्यायचा आहे आपण. हे पहा, आता आपलं छान असं टोमॅटो परतलेला आहे. आता आपण ह्याच्यात टाकणार आहे मसाले. इथे मी घेतलाय 3 चमचे कांदा मसाला, 1 चमचा घरगुती मसाला, नसेल तर गरम मसाला किंवा तुमचा जो घरगुती मसाला असेल तो टाका. अर्धा चमचा हळद आणि 1 मोठा चमचा भरून मटन मसाला आहे. मसाले छानपैकी परतायचे आहे. ह्याच्यामुळे कलर चांगला येतो भाजीला, त्यामुळे तेलातच टाकायचे. याच मसाल्यांमध्ये आपण टाकणार आहे 2 चमचे धना पावडर. ही पहा, आता धना पावडर पण छान अशी भाजून घ्यायची आहे. तेलात जेव्हा तुम्ही मसाले टाकता तेव्हा गॅस बारीक करायचा आहे, म्हणजे करपणार नाहीत मसाले. आता आपण ही वाटण टाकायचं आहे. हे आहे कांदा. आता हे वाटण तेलावरती छान भाजून घ्यायचं आहे. लो फ्लेमवरतीच मस्त, मीडियम टू लो फ्लेमवरती भाजून घ्या मसाला. करपू देऊ नका खाली अजिबात, नाही तर भाजीची चव खराब होऊ शकते. हे पहा, 5 मिनिटं आपण हा मसाला भाजलेला आहे. तेल बघू शकता तुम्ही, कडेनी छान असं मसाल्याच्या तेल सुटलेलं आहे. आता आपण हा मसाला भाजून झालेला आहे आपला. तर आता आपण ह्याच्यात पाणी टाकायचं आहे. तुम्हाला जितका रस्सा पाहिजे असेल फिशच्या भाजीसाठी तितकं पाणी तुम्ही ह्याच्यात टाका. पातळ घट्ट जसं तुम्हाला आवडेल तसं. पण फिशचा रस्सा जर पातळ केला तर छान चव येते त्याला, कारण बांगड्याचा रस्सा खूप छान लागतो पातळ. तुम्हाला घट्ट हवी असेल भाजी तर घट्ट करू शकता. हे पहा, मी ह्याच्यात 2 तांबे भरून पाणी टाकलेलं आहे. आता मी हे रस्सा उकळल्यावरती मग ह्याच्यात फिश सोडणार आहे. तर आता पण पहिले चवीनुसार मीठ टाकूया. आता या रश्श्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे आपल्याला, आणि मग आपण ह्याच्यात फिश सोडणार आहे. हे पहा, छान अशी उकळी आलेली आहे आपल्या भाजीला. आता आपण ह्याच्यात फिश सोडणार आहे. ही संपूर्ण फिश आपण भाजीमध्ये सोडणार आहे. हे पहा, छानपैकी अशी ही पूर्ण फिश स्वच्छ धुतलेली सोडून घ्या पाण्यामध्ये. हे पहा, इथे मी फिश सोडलेली आहे भाजीमध्ये. आता आपण हा 5 मिनिटं फक्त रस्सा उकळणार आहे. जास्त उकळायचा नाही तर फिश विरघळून जाईल कालवणामध्ये. तर फक्त 5 मिनिटं उकळी काढायची आहे आपल्याला. 5 मिनिटात फिश शिजते. हे पहा, आता 5 मिनिटं झालेले आहेत. आपले फिश उकळलेले आहेत छानपैकी आणि शिजले पण आहेत. हे पहा, बघू शकता तुम्ही, फिश शिजायला जास्त वेळ नाही लागत. आता मी तुम्हाला सांगितलं होतं की मी फिश फ्राय पण करणार आहे. तर आम्ही काय करतो ना की भाजीतले फिश जे आहेत ते आम्ही काढून मग ते फ्राय करतो. त्याच्यामुळं भाजीला तर चव येतेच माशाची, पण फिश पण फ्राय केल्यावरती छान लागतात.
जर कालवनातले फिश जास्त तर आमच्या घरात कुणाला आवडत नाही, कारण ते ओले असतात, ओलसर लागतात. त्यामुळे तर ह्याच्यामध्ये कालवनामध्ये फक्त आपल्याला एक पीस ठेवायचा आहे आणि बाकीचे तळायचे आहेत. तर ते कसे तळायचे ते मी तुम्हाला दाखवते. तर आपण गॅसची फ्लेम ऑफ करूया. हे पहा, आता आपल्या कालवनातून आहे ना आपण मासे काढून घ्यायचे. कालवनात हे मासे मी 10 मिनिटं ठेवलेले आहेत. आता ह्याच्यातून आपण मासे काढून घ्यायचे आहेत फ्राय करण्यासाठी. ही एकदम वेगळी पद्धत आहे, पण आम्ही आमच्या घरी नेहमी अशाच पद्धतीने फिश फ्राय करतो. त्यामुळे कालवनाची चव मच्छीमध्ये उतरते. आणि फक्त एक डोक्याचा जो भाग आहे फिशचा तो फक्त कालवनात ठेवायचा आहे चवीसाठी. बाकी सगळे फिशचे तुकडे आपण कालवनातून काढून घेणार आहे. तर असा धारे घ्यायचा आहे आणि फिश काढून घ्यायची आहे अशी निथळून एका पातेल्यात घ्यायची आहे. हे पहा, अशी मी पातेल्यात काढून घेतली आहे. हे पहा, आता आपण सगळी जी आहे ती फिश काढून घेत आहोत. फक्त एक डोक्याचा भाग ठेवायचा आहे फिशचा भाजीमध्ये चवीसाठी. बाकी संपूर्ण फिश आपण काढून घेणार आहे. हे पहा, संपूर्ण फिश मी काढलेली आहे. तर फक्त एक ही जी फिश आहे डोक्याची ही फक्त रश्श्यात ठेवायची आहे चवीसाठी. आता मी ही फिश कशी फ्राय करते ते तुम्हाला दाखवते. हे पहा, इथे मी तवा घेतलेला आहे, त्याच्यात तेल टाकलेलं आहे 2 चमचे. ते चांगलं तापू द्यायचं आहे आणि मग आपण भाजीतून काढलेली फिश याच्यात तळणार आहोत. मी तुम्हाला दाखवते. हे पहा, भाजीतून काढलेली फिश. हे पहा, आता तव्यातलं तेल छान तापलेलं आहे. तर सगळ्यात आधी आपण गॅस जो आहे तो बारीक करायचा आहे. तेल तापल्यावरती गॅस बारीक करायचा आहे आणि एक एक पीस असा तेलात टाकायचा आहे. हे पहा, आता मी पूर्ण फिश तव्यामध्ये टाकून घेतलेले आहे. तर आता आपण काय करायचं आहे, ह्याच्यावरती कांदा लसूण मसाला टाकायचा आहे. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मिरची पूड टाका, काश्मीरी मिरची पावडर टाकून थोडंसं मीठ टाका. आणि 1 चिमूट मीठ टाकायचं आहे. आणि आता मीडियम फ्लेमवरती हे मासे दोन्हीकडून सोनेरी होईपर्यंत भाजून घ्यायचे. हे शिजलेले मासे आहेत कालवनातले, ते एकदम अलगद आपल्याला हे उलटे करायचे आहेत, नाही तर हे तुटू शकतात. मच्छी फ्राय होती, त्याच्यात आपण कढीपत्ता टाकायचा. ह्याच्याने खूप छान चव येते, त्यामुळे नक्की टाका. हे पहा, 5 मिनिटं झालेत. तर आपण थोडंसं उलटे करून बघूया हे भाजून झालेत का. हे पहा, एक एक मासा आपल्याला अलगद उचलून मग पलटी करायचा आहे. बघा किती छान कलर आलेला आहे. कुणाला कळणारही नाही की हे मासे तुम्ही भाजीतले काढून तळलेले आहेत.
अशा प्रकारे सगळे मासे उलटे करून घेऊया आपण। हे पहा मासे आपण उलटे केलेत। आता परत आपण ह्याच्यावरती कांदा मसाला टाकणार आहे। दुसऱ्या बाजूनेही मसाला टाकायचा आहे। आता दुसऱ्या बाजूनेही याला लो टू मीडियम फ्लेम वरती 5 मिनिटं फ्राय करून घ्यायचं आहे। पहा आता आपण फिश बघूया फ्राय झाली आहे का दुसऱ्या बाजूनेही। हे पहा दोन्ही बाजूंनी छान अशी मस्त फिश आपले फ्राय झालेले आहेत, बघू शकता तुम्ही। हे काम जेव्हा तुम्ही कराल ना एकदम लक्ष ठेवून करा, कारण मासे बरेच वेळा ना तेलाचे शिंतोडे तुमच्या अंगावरती उडू शकतात, भाजू शकतं तुम्हाला। हे पहा दोन्ही बाजूने आपण छान असे मस्त फिश ब्राउन केलेले आहेत। आता मी तुम्हाला फिशची रस्सा भाजी आणि हे फ्राय फिश सर्व करून दाखवते। हे पहा व्ह्यूअर्स, आपले कालवणातून काढलेले फ्राय केलेले बांगडे कसे दिसतायत ते छान छान ब्राउन झालेत की नाही, दिसतायत ना टेस्टी टेस्टी यमी यमी। अशा प्रकारे तुम्ही तळलेल्या फिशही खाऊ शकता आणि फिशची भाजीही खाऊ शकता। आणि हा पहा एक पीस आपण जो कालवणात ठेवला होता तो मी इथं तुम्हाला सर्व करताना दाखवलेला आहे। ही आपली रस्सा भाजी फिशची, हा फिश, हा आहे फिश फ्राय। जर तुम्हाला माझी ही फिश फ्राय आणि फिशच्या रश्श्याची, बांगड्याच्या रश्श्याची आणि बांगडा फ्रायची जर रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। ही रेसिपी तुम्ही नक्की बनवून पहा। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा।